पाठ क्रमांक 6 जॉईंट्स व सोल्डरिंग. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वीज पुरवठा करत असताना अखंड लांबीच्या वायर्स मिळत नाहीत. त्यावेळी दोन कंडक्टर्स एकमेकास जोडून त्यांची लांबी वाढवावी लागते. तसेच ओव्हरहेड लाईनच्या कंडक्टरला टॅपिंग घेऊन वीज पुरवठा करावा लागतो. याशिवाय वायरिंग इन्स्टॉलेशनमध्येही पुष्कळ ठिकाणी दोन तारा एकमेकांशी जोडाव्या लागतात. दोन तारा एकत्र जोडण्याला जॉईंट्स असे म्हणतात. त्यांची तंत्रशुद्ध व्याख्या पुढील प्रमाणे केली जाते. जॉईंट्स विद्युत व यांत्रिकदृष्ट्या दोन तारा एकत्रित जोडणे, बांधणे अथवा गुंफणे यास जॉईंट असे म्हणतात. साधारणपणे विजेच्या कामात इन्सुलेटेड वायरचे पुढील प्रकारचे जॉईंट्स करावे लागतात. रॅट टेल जॉईंट. ह्यास पिगटेल जॉईंट अथवा रॅट-टेल जॉईंट अथवा ट्विस्टेड जॉईंट असेही म्हणतात. हे जॉईंट फक्त इन्सुलेटेड कंडक्टरमध्ये सिंगल सॉलिड कंडक्टरच्या वायरमध्ये ज्या ठिकाणी कंडक्टरवर ताण पडणार नाही अशा ठिकाणी केला जातो. ह्या जॉईंट्सचा उपयोग स्विचबोर्डमध्ये वायर लूपिंग करण्यासाठी केला जातो. मॅरिट जॉईंट. हा जॉईंट फक्त स्टँडर्ड कंडक्टरमध्येच वायर्सची लांबी वाढवण्यासाठी केला जातो. जेथे यांत्रिक शक्ती कमी असते व टेन्साईल स्ट्रेस कमी असते अशा ठिकाणी या जॉईंटचा उपयोग केला जातो. टी जॉईंट. स्ट्रेट सप्लाय लाईनमध्ये वीज पुरवठा टॅप करण्यासाठी या जॉईंटचा उपयोग केला जातो. या जॉईंटचा उपयोग ओव्हरहेड लाईनला इलेक्ट्रिकल एनर्जी टॅपिंग घेऊन सर्व्हिस लाईनला जोडण्यासाठीही केला जातो. डुप्लेक्स क्रॉस टॅप जॉईंट टी जॉईंट. डबल क्रॉस टॅप जॉईंट टी जॉईंट. ब्रिटानिया स्ट्रेट जॉईंट. या जॉईंटचा उपयोग ओव्हरहेड लाईनमध्ये 4 मिलीमीटर अथवा त्यापेक्षा जास्त जाडीच्या सिंगल सॉलिड उघड्या कंडक्टरची लांबी वाढवण्यासाठी, जेथे जवळच्या दोन पोलमधील अंतर स्पॅन 80 मीटरपेक्षा कमी असतो व टेन्साईल स्ट्रेंथ कमी असते अशा ठिकाणी हा जॉईंट केला जातो. व इनडोअर वायरिंगमध्ये जेथे टेन्साईल स्ट्रेंथ कमी असते अशा ठिकाणी अर्थ कंटिन्युटी कंडक्टरची लांबी वाढवण्यासाठी केला जातो. या जॉईंटला सॉल्डरिंग करणे आवश्यक असते, अन्यथा वातावरणातील तापमान आणि हवेच्या धक्क्याने जॉईंट ढिला पडण्याची शक्यता असते. टेन्साईल स्ट्रेंथ विचारात घेऊन हा जॉईंट हार्ड ड्रॉन कॉपर कंडक्टरचा करावयाचा असेल तर त्याचे टोके 90 अंश वाकवले पाहिजे आणि जर हा जॉईंट ॲनिल कॉपर कंडक्टरचा करावयाचे असेल तर टेन्साईल स्ट्रेंथमुळे त्याचे टोक पुन्हा सरळ होऊ नये म्हणून त्याच्या टोकामध्ये 180 अंशामध्ये वाकवले पाहिजे. ब्रिटानिया जॉईंटसाठी ओव्हरलॅपचे अंतर. ब्रिटानिया जॉईंटमध्ये विद्युत संपर्क मजबूत होण्यासाठी दोन कंडक्टरच्या टोकामधील ओव्हरलॅपचे अंतर योग्य असले पाहिजे. हे ओव्हरलॅपचे अंतर कंडक्टरच्या डायमीटरवर अवलंबून असते. कंडक्टरचा जेवढा डायमीटर असेल त्याच्या 20 ते 25 पट जास्त अंतर ओव्हरलॅपिंगसाठी असले पाहिजे. उदाहरण 8 गेजच्या कंडक्टरचा डायमीटर 4 मिलीमीटर आहे, तेव्हा त्या कंडक्टरच्या ब्रिटानिया जॉईंटसाठी 80 ते 100 मिलीमीटर ओव्हरलॅपचे अंतर असले पाहिजे. बाइंडिंग वायर. दोन कंडक्टरच्या जॉईंटवर ज्या नरम वायरने गुंफले जाते त्या वायरला बाइंडिंग वायर असे म्हणतात. या वायरचा आकारसुद्धा जॉईंट करावयाच्या कंडक्टरच्या आकारावर अवलंबून असतो. हा वायर कंडक्टर ज्या धातूचा असेल त्याच धातूचा वापरला पाहिजे आणि यावर टिनिंग केलेले असला पाहिजे. ब्रिटानिया टी जॉईंट. ओव्हरहेड लाईनमध्ये वीज पुरवठा टॅप करण्यासाठी या जॉईंटचा उपयोग केला जातो. वेस्टर्न युनियन जॉईंट. ओव्हरहेड लाईनमध्ये लाईन कंडक्टरची लांबी वाढवण्यासाठी या जॉईंटचा उपयोग केला जातो. ज्या ठिकाणी कंडक्टरवर जास्त ताण पडणार असतो अशा ठिकाणी हा जॉईंट्स योग्य असतो. सॉल्डरिंग. जोड द्यावयाच्या दोन कंडक्टरला न वितळवता दुसऱ्या कमी वितळण बिंदू असलेल्या मिश्र धातूच्या साहाय्याने एकत्र जोडण्याच्या क्रियेला सॉल्डरिंग असे म्हणतात. सॉल्डरिंगची आवश्यकता. कंडक्टरच्या जॉईंट्सची यांत्रिक शक्ती व कंडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी सॉल्डरिंगची आवश्यकता असते.
इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनमध्ये कंडक्टर्सला वेगवेगळे जॉईंट्स देण्याचे प्रसंग नेहमी येतात. जॉईंट्स दिल्यामुळे एकूण कंडक्टरची यांत्रिक शक्ती मूळ शक्तीपेक्षा कमी होते. त्यामुळे कंडक्टर कमकुवत बनतो. पुष्कळ वेळा जॉईंट्स मजबूत बसतोच असे नाही. जॉईंट्सच्या ठिकाणी लूज कनेक्शन राहण्याची शक्यता असते. त्यामुळे कंडक्टरची कंडक्टिव्हिटी कमी होते. जॉईंट्स ढिला झाल्यास थोड्याशा धक्क्यानेही स्पार्किंग होते. स्पार्किंगमुळे कार्बन चढून कॉन्टॅक्ट रेझिस्टन्स वाढतो आणि कंडक्टर्स गरम होऊन एखाद्या वेळी करंट वाहण्यात खंडही पडतो किंवा स्पार्किंगमुळे आग लागण्याचीही शक्यता असते. म्हणून कंडक्टरच्या जॉईंट्सवर सॉल्डरिंग करणे आवश्यक असते. सॉल्डरिंग करण्यासाठी जो मिश्र धातू वापरला जातो त्यास सॉल्डर असे म्हणतात. ह्यास सॉल्डरिंग मेटल अथवा फिलर असेही म्हणतात. विद्युत क्षेत्रात सॉल्डर म्हणून लेड व टीन यांचा मिश्र धातू वापरला जातो. कारण सॉल्डरमध्ये खालील गुणधर्म असणे आवश्यक असतात आणि ते सर्व गुणधर्म लेड आणि टीन, शिसे व कथील यांच्या मिश्र धातूमध्ये चांगल्या प्रकारे आढळून येतात. जे दोन धातू एकमेकास जोडावयाचे आहेत त्या धातूच्या वितळण बिंदूपेक्षा सॉल्डरचा वितळण बिंदू कमी असला पाहिजे. सॉल्डरिंग मेटल हे जॉईंटवर सर्व जागी सारखे पसरले पाहिजे. सॉल्डर वितळल्यावर फार लवकर ऑक्साईड न होणारा, राख धरणारा नसला पाहिजे. सॉल्डर हा विजेचा चांगला कंडक्टर असला पाहिजे. गंज प्रतिबंधक असला पाहिजे. सॉल्डरचे खालील प्रकार असतात. टिनमन्स सॉल्डर. यामध्ये टीन 50% व लेड 50% असे मिश्रण असते. यांचा वितळण बिंदू 200 अंश सेल्सिअस असतो. याचा उपयोग फाईन सॉल्डरिंगसाठी केला जातो. इलेक्ट्रिशियन सॉल्डर. यामध्ये टीन 60% व लेड 40% असे मिश्रण असते. यांचा वितळण बिंदू 185 अंश सेल्सिअस असतो. यांचा उपयोग टिनिंगसाठी व वायरचे जॉईंट्ससाठी इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांमध्ये व मोटार वाइंडिंगमध्ये केला जातो. प्लंबर्स सॉल्डर. यामध्ये टीन 35% व लेड 65% असे मिश्रण असते. याचा वितळण बिंदू 237 अंश सेल्सिअस असतो. याचा उपयोग उघड्या वाहकाचे बेअर कंडक्टरचे जॉईंट्स सॉल्डरिंगसाठी, हेवी ड्युटी सॉल्डरिंगसाठी आणि नळ कारागिरीमध्ये केला जातो. फाईन सॉल्डर. यामध्ये टीन 90% व 10% लेड असे मिश्रण असते. याचा वितळण बिंदू 219 अंश सेल्सिअस असतो. याचा उपयोग टिनिंगसाठी केला जातो. रेझिन कोअर सॉल्डर. रेझिन कोअर म्हणजे सॉल्डरिंग मेटलचा तंतुमय वायर होय. हा इलेक्ट्रिशियन सॉल्डरच असतो, परंतु यावर रेझिन फ्लक्स लावलेले असते. याचा उपयोग रेडिओ, टीव्ही अशा इलेक्ट्रॉनिक उपकरणांतील लहान लहान वायर्स सॉल्डरिंग करण्यासाठी केला जातो. ॲल्युमिनियम सॉल्डर. ह्यास अल्का पी सॉल्डर असे म्हणतात. यामध्ये 51% लेड, 31% टीन, 9% झिंक आणि 9% कॅडमियम असे मिश्रण असते. याचा उपयोग फक्त ॲल्युमिनियम कंडक्टरवर सॉल्डरिंग करण्यासाठीच केला जातो. यामध्ये झिंकचा थोडासा अंश असल्याने हा विशेष मऊ बनतो. याचा वितळण बिंदू 3 ओमेगा अंश सेल्सिअसपेक्षा कमी असतो. या सॉल्डरचे त्यातील मिश्रणानुसार वेगवेगळे ग्रेड असतात. सॉल्डरिंग फ्लक्स. सॉल्डरिंग करण्यापूर्वी त्या पृष्ठभागावरील धूळ, घाण व राख यांसारखे पदार्थ काढून टाकण्यासाठी जो पदार्थ वापरला जातो त्यास सॉल्डरिंग फ्लक्स असे म्हणतात. सॉल्डरिंग करतेवेळी सॉल्डरिंग करावयाच्या कंडक्टरचा पृष्ठभाग थोडासा गरम करावा लागतो. त्यावेळी कंडक्टरवर उष्णतेमुळे व हवेतील ऑक्सिजनमुळे राखेसारखा पातळ थर जमा होतो. त्यास भस्मीकरण, ऑक्सिडेशन असे म्हणतात. भस्मीकरणामुळे सॉल्डरिंग बरोबर होत नाही, म्हणजेच कंडक्टरवर सॉल्डर बरोबर चिटकत नाही. म्हणून सॉल्डरिंग व्यवस्थित बसवण्यासाठी सॉल्डरिंग फ्लक्स लावावाच लागतो. सॉल्डरिंग फ्लक्सची आवश्यकता. खालील फायद्यासाठी फ्लक्स वापरणे आवश्यक असते. ऑक्सिडेशनची क्रिया होऊ नये म्हणून, सर्व ठिकाणी सॉल्डर समप्रमाणात पसरण्यास मदत व्हावी म्हणून, जॉईंट्सचे तापमान सगळीकडे सारखे ठेवण्यास मदत व्हावी म्हणून,
जॉईंट्स लवकर थंड व्हावे म्हणून व हवेचे बुडबुडे राहू नयेत म्हणून सोल्डरिंग फ्लक्सची आवश्यकता भासते. सोल्डरिंग फ्लक्स हे चूर्ण, पावडर, द्रव किंवा घट्ट मेणासारखे पेस्ट असते. प्रत्येक कामानुसार वेगवेगळ्या प्रकारचे फ्लक्स वापरले जातात. टालो ह्या द्रवरूप फ्लक्सचा उपयोग शिसे किंवा शिसेयुक्त मिश्र धातूंना, कॉपर व कॉपरयुक्त मिश्र धातूंना सोल्डरिंग करण्यासाठी केला जातो. रॉझिन फ्लक्स, राळ याचा उपयोग ॲल्युमिनियम कंडक्टरवर व पातळ पत्र्यांना सोल्डरिंग करण्यासाठी केला जातो. अने नंबर 7 ह्या पेस्टरूपी फ्लक्सचा उपयोग ॲल्युमिनियम कंडक्टरला सोल्डरिंग करण्यासाठी केला जातो. झिंक क्लोराईड याचा उपयोग कास्ट, रॉट आयर्न, माइल्ड स्टील, कॉस्ट स्टील, ब्रॉन्झ, कॉपर यांना सोल्डरिंग करण्यासाठी फ्लक्स म्हणून केला जातो. अमोनियम क्लोराईड, नवसागर ह्या पावडररूपी फ्लक्सचा उपयोग कॉपर, ब्रास, टीन, गनमेटल यावर सोल्डरिंग करण्यासाठी केला जातो. हायड्रोक्लोरिक ॲसिड 10% हायड्रोक्लोरिक ॲसिड व 90% पाणी असलेल्या ॲसिडचा उपयोग GI गॅल्व्हनाइज्ड आयर्नच्या कंडक्टरवर व पत्र्यावर सोल्डरिंग करण्यासाठी केला जातो. फॉस्फरिक ॲसिड याचा उपयोग स्टेनलेस स्टीलवर सोल्डरिंग करण्यासाठी केला जातो. सोल्डरिंग करण्याच्या पद्धती: इलेक्ट्रिक सोल्डरिंग आयर्नच्या साहाय्याने. ह्या पद्धतीत योग्य कॅपॅसिटीचा सोल्डरिंग आयर्न विद्युत पुरवठ्याशी जोडून गरम करावे. ज्या भागाला सोल्डरिंग करावयाची आहे तो भाग पॉलिश पेपरने हलके घासून साफ करावे. साफ करताना कंडक्टरवरील टिनिंग निघून जाणार नाही याची काळजी घ्यावी. साफ केलेल्या कंडक्टरवर योग्य ते फ्लक्स लावावे. नंतर सोल्डरिंग आयर्नच्या बिटावर सोल्डर वितळवून घ्यावे. जॉईंट्सच्या ठिकाणी बीट ठेवून डाग घ्यावा. ही पद्धत सॉफ्ट सोल्डरिंगसाठी वापरली जाते. उदाहरण: इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांमध्ये लहान लहान कंडक्टर्सच्या जॉईंट्सवर मिनिचर लॅम्प अथवा होल्डर्स आणि मोटार रिवाइंडिंग वर्क इत्यादी कामात ह्या पद्धतीने सोल्डरिंग केला जातो. खाड्याच्या साहाय्याने. ह्या पद्धतीत ब्लो लॅम्पच्या अथवा भट्टीच्या साहाय्याने खाड्या गरम करून घेतात. सोल्डरिंग करावयाचा जॉईंटही थोडासा गरम करून जॉईंटवर फ्लक्स लावतात. नंतर खाड्याच्या खाचेला टिनिंग करतात. खाड्या आवश्यक तेवढे गरम झाल्यावर त्याच्या खाचेत सोल्डर वितळून घेतात. वितळलेले सोल्डर जॉईंट्सवर ओतून सोल्डरिंग करतात. ही पद्धत स्ट्रँडेड कंडक्टरच्या जॉईंट्ससाठी चांगली असते. कढई व पळीच्या साहाय्याने. ह्या पद्धतीत ब्लो लॅम्प, स्टोव्ह, इलेक्ट्रिकल शेगडी अथवा चूल यांच्या साहाय्याने एका कढईमध्ये सोल्डर वितळून घेतात. सोल्डरिंग करावयाचा भाग स्वच्छ करून घेतात. त्यावर फ्लक्स लावतात. कढईमध्ये वितळलेल्या सोल्डरवरील घाणीचा थर पळीने बाहेर काढून टाकतात. चांगले वितळलेला सोल्डर पळीने जॉईंट्सवर ओतून सोल्डरिंग करतात. सोल्डर ओतताना जॉईंट्स हळूहळू फिरवतात. त्यामुळे सर्व बाजूने सोल्डर चिकटून बसते. ही पद्धत केबल जॉईंटसाठी व लग्ज सोल्डरिंगसाठी चांगली असते. सोल्डरिंग करताना घ्यावयाची काळजी. सोल्डरिंग करावयाचा भाग चांगल्या प्रकारे स्वच्छ करावा, परंतु घासून कॉपर कंडक्टरवरील टिनिंग काढू नये. कंडक्टरवरील इन्सुलेशनला इजा पोहोचू नये म्हणून त्याच्या दोन्ही टोकावर ओल्या कापडाची पट्टी बांधावी. योग्य प्रकारच्या सोल्डर व फ्लक्सचा उपयोग करावा. ॲल्युमिनियम सोल्डरिंग करण्यासाठी अल्कापी पी सोल्डर व अरे नंबर 7 ह्या फ्लक्सचाच उपयोग करावा. इलेक्ट्रिकल सोल्डरिंग आयर्न अथवा खाड्या वाजवीपेक्षा जास्त गरम करू नये. अडचणीच्या ठिकाणी सोल्डरिंग करण्यासाठी लांब टोकदार बीट असलेले सोल्डरिंग आयर्न वापरावे. सोल्डरिंग आयर्नच्या बिटावर अगोदर टिनिंग करावे. कढईमध्ये वितळलेले सोल्डर पळीने ओतताना फार उंचावून ओतू नये. केबल जॉईंट्स व लग जॉईंट्सच्या सोल्डरिंगसाठी कढई पळीच्या साहाय्याने सोल्डरिंग करावे. सोल्डरिंग क्रिया चालू असतेवेळी फ्लक्समुळे जो धूर निघतो तो नाकात अथवा डोळ्यात जाऊ देऊ नये.
जॉईंट्सवर सोल्डर ओतण्यापूर्वी जॉईंट्सला थोडेसे गरम करावे व नंतर त्यावर फ्लक्स लावावे.